हाय एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज होता संडे, नाही 2025चा शेवटचा संडे आणि मी माझे फ्रेंड्स आम्ही बाहेर लंचला चाललो होतो. आमची अजून एक फ्रेंड भाविकासुद्धा आम्हाला जॉईन करणार होती. अँड आम्ही आलो आहोत महाराष्ट्र होम लंच रेस्टॉरंटला, जे लोकेटेड आहे नौपाड्यामध्ये. अँड इट्स फेमस फॉर नॉनव्हेज अँड सी फूड, बट इथे व्हेजसुद्धा मिळतं. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये याचं लोकेशन शेअर केलं आहे, तुम्ही नक्की बघा. तर इथे जाताच इथलं जे ॲम्बियन्स होतं ते खूपच सुंदर होतं. रेस्टॉरंटचं जसं नाव महाराष्ट्र होम लंच आहे, तसंच इथला ॲम्बियन्ससुद्धा अगदी महाराष्ट्रीयन टचचाच होता. आणि नंतर मेन्यू बघताना त्यामध्ये एवढं भारी भारी डिशेस होते की आम्ही कन्फ्यूज झालो होतो की काय काय ऑर्डर करावं आणि काय नाही. तर सगळ्यात पहिले स्टार्टरला आम्ही ऑर्डर केलं होतं कोळंबी कोळीवाडा, विच वॉज सो क्रिस्पी अँड यमी. आणि ह्यासोबतची जी ग्रीन चटणी होती ना, ती तर खूपच स्वादिष्ट होती. मेन कोर्समध्ये आम्ही चिकन मालवणी मसाला आणि वडे घेतले होते. ते सुद्धा खूप जास्त टेस्टी होते. वडेसुद्धा एकदम गरम गरम दिले होते, त्यामुळे खायची मजाच आली. आणि राईसमध्ये आम्ही कोळंबी बिर्याणी मागवली होती, जी पर्सनली मला खूप आवडली. आणि मग नंतर आम्ही सोलकढी पिली, जी खूप स्पायसी अँड टेस्टी होती. अँड ॲज अ कॉम्प्लिमेंटरी आम्हाला हे गरम गरम गुलाबजाम दिले होते, ते पण बाकी सगळ्याप्रमाणे खूप डिलिशियस होते, खूप म्हणजे खूपच. आता आम्ही महाराष्ट्र होम लंचच्या बाहेरच उभे आहोत. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर नक्की करा. तुम्हाला जेवण कसं वाटलं? इथलं एक नंबर मस्त वाटले, छान. बघा, आता ह्यांनी पण रिव्ह्यू दिलाय. तुम्हाला पण तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत यायचं असेल तर नक्की इथे व्हिजिट करा. ठाण्यामधलं असं कुठलं हॉटेल आहे जे नॉनव्हेज साठी बेस्ट आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.